नमस्कार। ऐश्वर्याच्या मदतीने जानकी ऋषिकेशने चांगलाच सापळा रचलेला असतो आणि त्यामध्ये माया चांगलीच अडकलेली असते। मायाने साडी नेसवून जानकीला चांगलाच चकवा दिलेला असतो आणि ती एका जागेवरती लपून असते। त्याच वेळेला ऐश्वर्या तिला साथ देते आणि ऐश्वर्या मायाला म्हणते, माया माया जा त्या घरात, अगं तिथे जाऊन लप, माझ्यावरती विश्वास ठेव। तेव्हा लगेच माया त्या घरामध्ये जाते आणि त्या घरामध्ये जाऊन ती टेबलाखाली लपलेली असते। पण तेवढ्यात मात्र जानकी तिथे वाकून बघते आणि जानकी मोठ्याने बोलते, माया खेळ संपला। तेव्हा मात्र माया खूपच घाबरते, तिला काय करावं ते समजत नाही, ती पूर्णपणे हादरलेली असते। तेवढ्यात तिथल्या लाईट्स लागतात आणि तिथे सगळे इन्स्पेक्टर आलेले असतात। मायासारख्या मुलीचा खेळ आज ऋषिकेश, ऐश्वर्या आणि जानकीमुळे कायमचा संपलेला असतो। त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो, इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट करा हिला। तेव्हा मात्र ऐश्वर्या सुद्धा तिथे टाळ्या वाजवत आलेली असते। ऐश्वर्या मोठ्याने बोलते, माया माया आता सगळं संपलं। तेव्हा मात्र माया मोठ्याने बोलते, ऐश्वर्या हे सर्व तू घडवून आणलंस? ऐश्वर्या तुला हे सर्व करायची काय गरज होती? आणि ती ऐश्वर्याच्या अंगावर धावत जात असते। तेवढ्यात जानकी मायाला जोरात ढकलून देत म्हणते, माया गप्प बस, मुळात ऐश्वर्यामुळेच आज तू आमच्या ताब्यात आहेस। आता मात्र तुला सोडणार नाही माया, काही झालं तरी तुला कायमचं संपवणार। तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो। माया मोठ्याने बोलते, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जिंकलात, पण तुम्ही जिंकला नाही तर तुम्ही हरला आहात। आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे। त्याच वेळेला लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, जानकी हिचा माच काही उतरत नाही अजून, हिला अजून कळतच नाहीये की ही काय करते ती। तेव्हा लगेच माया बोलते, तुम्हाला समजत नाहीये, तुम्ही मला तर पकडलत, पण ओवीचं काय? ओवी कुठे आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी काळजी करू नकोस, थर्ड डिग्री जर का हिला देण्यात आली ना तर ओवी नक्कीच सापडेल। तेव्हा मात्र माया बोलते, अगं माझ्यासारख्या सुडेने पेटलेल्या एका मुलीला जरी तुम्ही थर्ड डिग्री दिलीत ना तरी सुद्धा माझ्यावरती त्याचा काही फरक पडणार नाही। एक वेळ मी माझा स्वतःचा जीव गमावला ना तरी सुद्धा मला चालेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सगळं सत्य सांगणार नाही। तेव्हा मात्र जानकी सटासट मायाच्या कानाखाली खेचते आणि मायाला बोलते, माया हे सर्व थांबव। माया तू असं का करतेस? का माझ्या भावनांशी खेळतेस? माया माया हे सगळं थांबवलंस तर बरं होईल। तेव्हा माया बोलते, जानकी जानकी गप्प बस, जानकी तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, तुझ्यामुळे माझा भाऊ कायमचा गमावला। जानकी मला तुझ्यासारख्या मुलीवरती तर विश्वास ठेवायचाच नाहीये। तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो। जानकी मोठ्याने बोलते, गप्प बस माया, माया तुला काहीच कसं वाटत नाही? अगं मकरन सुद्धा जर का जिवंत असता ना तर मकरनला सुद्धा या गोष्टी पटल्याच नसत्या। तू काय वागतेस काय नाही हे तुला तरी कळतंय का माया? तेव्हा लगेच माया बोलते, हो मी काय वागते आणि काय नाही हे माझं मला सुद्धा कळतंय, पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या ह्याला भरीस पडणार नाही। तेव्हा ऋषिकेश सारंग बोलतात, लाज नाही वाटत? सारंग मोठ्याने बोलतो, माया तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, तर तुम्ही खरंच खूप चांगली मुलगी वाटला होतात, पण नाही माया, तुम्ही माझा विश्वासघात केलात। तेव्हा लगेच माया बोलते, सारंग मी नाही तुमचा विश्वासघात केला, जर का विश्वासघात कुणी केलाच असेल तर या जानकीने माझ्या भावाचा केला। आधी त्याला प्रेमाचे दिवस दाखवले आणि नंतर मात्र लग्न या ऋषिकेशशी केलं। तेव्हा लगेच जानकी बोलते, गप्प बस, मी त्या मकरनच्या प्रेमात कधीच पडले नव्हते। मकरन फक्त माझ्यासाठी माझा बॉस होता, खरं सांगायचं तर तो माझा मित्र सुद्धा नव्हता। तू जो गैरसमज करून घेतलायस ना माया तो विसर। तेव्हा लगेच मोठ्याने माया बोलते, तू काय बोलतेस कळतंय ना जानकी तुला? जानकी जरा विचार करून बोलत जा। तेव्हा लगेच जानकी बोलते, मी तर विचार करूनच बोलतेय, विचार करून तू बोलत नाहीयेस।
तू काय वागतेस काय नाही हे तुला तरी कळतंय का? तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते, हो माझं मला कळतंय. एवढ्यात लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी अगं या बाईशी बोलण्यात वेळ का घालवतेस? तेव्हा ऋषिकेश असं बोलतात. जानकी बोलते, पण ऋषिकेश आपली ओवी कुठे आपल्याला सापडलीये? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, काळजी करू नकोस. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी तुला काळजी करायची गरजच नाही. खरं तर मला माहिती आहे ना ओवी कुठे आहे ते. त्यावेळेला माया बोलते, ऐश्वर्या स्वतःला इतकी सुद्धा हुशार समजू नकोस की तू ओवीला माझ्या समोर आणशील. ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर, काहीही कर, तरी सुद्धा ओवी तुला सापडणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या असं बोलताच मोठ्यानी जानकी बोलते, ऐश्वर्या तू काय बोलतेस कळतंय का तुला? आणि मायाचं उत्तर ऐकलंस का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी ओवी कुठे आहे मला माहिती नाही का? ओवी कुठे आहे हे मी तुला दाखवते. आणि ती स्वतःच्या वडिलांना हाक मारते, डॅड प्लीज लवकरात लवकर ओवीला घेऊन या. आणि त्याच वेळेला मायाचा चेहरा पडतो. त्यावेळेला सयाजीराव विखे पाटील ओवीला घेऊन समोर येतात. तेवढ्यात माया सयाजीरावांवर धावत जाते. तेव्हा सयाजीराव म्हणतात, माझ्या अंगावर धावत यायचं नाही आणि लांब राहायचं. तुला काय वाटलं तू काही माझ्यात मनात भरवलंस, काहीही केलंस तरी सुद्धा मी तुझ्या पद्धतीने चालेन का? अगं माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. माझी मुलगी जे करेल ना ते योग्यच करेल. मला माहिती आहे आजपर्यंत रणदिव्यांच्या बाबतीत खूपच रणनीती आखल्या, त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. खरं सांगायचं तर माझं ध्येय असते रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं. पण आता मात्र सगळं काही संपलं. आता काही झालं ना तरी सुद्धा मी शांत नाही बसणार. लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित करणार. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, म्हणजे सयाजी काका तुम्ही आमच्याशी आता नीट वागायची सुरुवात केलीत? तेव्हा लगेच सयाजीराव विखे पाटील म्हणतात, ऋषिकेश मला कळतंय तुझा कदाचित माझ्यावरती विश्वास नसे, पण ऋषिकेश माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुझ्या ओवीला तर तुझ्या समोर आणलंय. तेव्हा मात्र जानकी बोलते, सयाजी काका जिथे ऐश्वर्यासारखी मुलगी बदलू शकते तिथे तुम्ही का बदलू शकत नाही? सयाजी काका माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही बदलला आहात. सयाजी काका तुम्हाला काही एक सांगायची गरज नाही. तेव्हा मात्र सयाजी काका बोलतात, ऋषिकेश अरे एवढं सगळं मी घडवून आणलं तरी सुद्धा तू माझ्यावरती एका झटक्यात विश्वास ठेवलास. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आपल्या माणसांवरती विश्वास ठेवायचाच असतो काका. आणि खरं सांगू का काका, आम्ही कधीच तुम्हाला वेगळं समजलंच नाही. मुळात ऐश्वर्या जेव्हा रणदिव्यांच्या घरची सून झाली तेव्हापासून आपलं कुटुंब एकत्र झालं. खरं सांगू का बाबा, मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, बघितलंस माया? त्यावेळेला माया बोलते, सयाजीराव विखे पाटील तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसलात. तुमची हिंमतच कशी झाली मला उद्ध्वस्त करायची? अहो तुमच्याकडे मी ओवीला सोपवलं होतं आणि तुम्ही मला वचन दिलं होतं की काही झालं तरी या जानकीला तुम्ही ओवी कधीच मिळू देणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने सयाजीराव म्हणतात, पण तिथे माझ्या मुलीने माझं मन वळवलं. मी सगळं काही करू शकतो पण माझ्या मुलीच्या विरोधात जाऊन कोणतंही षडयंत्र रचू शकत नाही. कारण माझ्यासाठी जर का काही महत्वाचं असेल तर ती माझी मुलगी ऐश्वर्या आहे. आणि एका बापासाठी आपली मुलगी काय असू शकते त्याच्यावरूनच मी ऋषिकेशच्या मनाचा विचार केला. अगं त्यांची मुलगी एवढी लहान आहे, त्या लहान वयात तू त्यांच्यापासून तिला तोडलंस. त्या मुलीच्या मनाचा तरी विचार केलास माया तुझ्या या सर्व खेळामध्ये तू त्या ओवीला आणलंस. पण जरा विचार करायचा होतास की एका मुलीला तिच्या आईपासून ती लांब करतेस. याचं तुला वाईट वाटलं नाही? तेव्हा लगेच माया बोलते, नाही वाईट वाटलं, कारण मला फक्त आणि फक्त या जानकीला शिक्षा करायची होती. या जानकीला मला उद्ध्वस्त करायचं होतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, मला उद्ध्वस्त करण्यापायी तू काय काय गुन्हे केलेस कळतंय माया तुला? माया तुझ्या या एका रागापोटी तू सगळं काही उद्ध्वस्त केलंस. माया जरा तरी विचार करून वागायचं होतंस ना. तेव्हा मात्र माया बोलते, बस झालं, मला कसलाच विचार करायचा नाहीये. आता मात्र सगळं काही संपल्या जमाय एवढं मात्र मला कळून चुकलंय.
तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते, बस. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जिंकलात, तेव्हा ऐश्वर्या चटकन अशी मायाच्या कानाखाली मारते आणि मायाला बोलते, माया, खरंच खूपच विचित्र वागतेस तू. आज जर का मॅडी जिवंत असता तर कदाचित त्याला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला असता. तुला कळतंय, मॅडीला जानकी पाहिजे होती, पण जानकी खुश आहे हे बघून मॅडी सुद्धा खुशच असता. तू का असं केलंस माया, तू असं का केलंस? त्यावेळेला माया बोलते, पुरे, आता मला हा विषयच ताणायचा नाहीये आणि हा विषय ताणून काही होणार नाहीये. तेवढ्यात मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, माया, अगं माझ्या मुलीला किडनॅप केलंस, आम्हा सगळ्या रणदिव्यांना वेठीस धरलंस, पण शेवटी काय मिळवलं? शेवटी तू कायमची आता गजाआड जाणार. माया, तुला हे सर्व करून तरी काय मिळालं, तूच सांग ना. तेव्हा माया बोलते, समाधान. या जानकीला इतके दिवस रडवलं, इतके दिवस तिच्या डोळ्यातून पाणी काढलं, तुम्हा रणदिव्यांची सगळ्यांची बोलती बंद केली, याचं समाधान. तेव्हा जानकी हसायला लागते आणि म्हणते, आम्हाला तू रडवलंस? माया, आम्ही आमच्या मुलीपायी रडत होतो. आणि खरं सांगू का माया, तुझ्या कोणत्याच गोष्टींना मी घाबरले नव्हते. माया, फक्त आणि फक्त मला माझ्या मुलीला भेटायचं होतं आणि ती सुखरूप माझ्याजवळ पाहिजे होती. त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते, जानकी, तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस, पण तू जिंकू शकत नाही जानकी, आणि मी तुला जिंकू देणारच नाही. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. जानकी मोठ्याने बोलते, माया, आता सुधार, आता तरी सुधार, कारण वेळ हातातून निघून तर गेलीये, तरी सुद्धा तुला एक शेवटची संधी आहे. जेलमध्ये बसून आपल्या गोष्टींचा पश्चाताप कर माया. तेव्हा मात्र मोठ्याने माया बोलते, मला नाही पश्चाताप होत जानकी, मी फासावर जरी लटकले ना तरी सुद्धा मला काही एक फरक पडत नाही. पण जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, ही माया जास्त दिवस पोलिसांच्या ताब्यात राहणार नाही. एक ना एक दिवस परत ती तुझ्या आयुष्यात येईल आणि तुला कायमचं रडवेल, आणि त्यावेळेला मात्र तू अजिबात माझ्या समोर जिंकणार नाहीस. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जोपर्यंत रणदिव्यांच्या सुना एकत्र आहेत ना, तोपर्यंत कोणच तुला जिंकू देणार नाही. तोपर्यंत आम्ही तिन्ही सुना मिळून तुझी वाट लावू. हे ऐकता जानकीला खूप बरं वाटतं. जानकी मायाला बोलते, माया, खरं सांगू, ऐश्वर्या सुद्धा अशीच जेव्हा रणदिव्यांच्या घरात आली तेव्हा तिने एक निश्चय केला होता की रणदिव्यांना उद्ध्वस्त करण्याचा. पण शेवटी काय झालं बघितलंस ना, ऐश्वर्याचं मन वळलं. ऐश्वर्या खरंच सुधारली, आणि ऐश्वर्याची सुधारलेली ही वृत्ती बघून आम्ही रणदिव्यांनी सुद्धा तिला स्वीकारलं. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब मायाला घेतात आणि मायाला जेलमध्ये टाकतात. तेव्हा जानकी ओवीला जवळ घेते. ओवी लगेच आई आई करत रडायला लागते. त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो, ओवी बाळा, रडायचं नाही. इतके दिवस तू खंबीरपणे सगळ्या गोष्टींना सामोरी गेलीस ना, तसंच कायम सामोरं जायचं. बाळा, रडायची गरजच नाहीये. तेव्हा मात्र मोठ्याने ओवी बोलते, आई, बाबा, मला तुमची खूपच आठवण येत होती. मी माया आंटीला कितीतरी वेळा सांगितलं मला माझ्या आई बाबांना भेटायचं आहे, पण माया आंटी मात्र कायमची माझ्यापासून सगळं सत्य लपवत आली आणि तुम्हाला मात्र तिने माझ्यापासून लांबच ठेवलं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, बाळा, काळजी करायची गरज नाही. आता तुझ्या सोबत तुझे आई वडील आहेत आणि ते कधीच तुला लांब जाऊ देणार नाही. तेव्हा ऐश्वर्या ओवीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ओवीला बोलते, ओवी, काळजी करू नकोस बाळा, आता तुझ्याजवळ असं कोणीही काहीही करणार नाही. ओवी बाळा, तू एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी आम्ही तुला काहीच होऊ देणार नाही. तेव्हा सयाजीराव ऋषिकेश आणि जानकी समोर हात जोडतात आणि त्यांना बोलतात, खरंच मला माफ करा. तुम्हाला उद्ध्वस्त करायचं म्हणून त्या मायाला साथ करत राहिलो, पण ऐश्वर्याने मात्र माझे डोळे उघडले. तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो, सयाजी काका, जाऊ देत. जे घडलं ते घडलं, आणि खरं सांगू का, आता ज्या गोष्टी घडतायत ना त्या सगळ्या चांगल्यासाठीच. तुम्ही प्लीज या गोष्टीचा विचार करू नका. तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात, ऋषिकेश, हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. खरंच ऋषिकेश, मानलं पाहिजे, मला या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू, आता हा विषयच काढ.
आणि खरं सांगायचं तर ऋषिकेश दादा, जानकी वहिनी, खरंच माझ्या मनाचा तुम्ही विचार केलात आणि माझ्यावरती विश्वास ठेवलात, त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा मात्र ऐश्वर्या असं बोलतात जानकी बोलते, ऐश्वर्या अगं तू मला काय थँक्यू बोलतेस, खरं तर थँक्यू तुला बोललं पाहिजे. ऐश्वर्या प्लीज यापुढे थँक्यू बोलायची गरजच नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी आता मात्र मला इथून जाऊ दे. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या तू घरी नाही येणार. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही अजून घरी यायची वेळ आली नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या एक दिवस असा येईल की तू कायमची घरी येशील. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच खुश असते आणि तिथून निघून जाते. इकडे सुमित्रा मोठ्यानी नानांना बोलते, अहो अहो कुठे राहिले अजून जानकी ऋषिकेश, मला खूपच भीती वाटतेय. आधीच आपल्यापासून ओवी लांब आहे आणि जानकीची तब्येत सुद्धा बरी नाही. बघितलत ना तुम्ही जानकी कशी आहे ती, तिला लागलंय खूप तरी सुद्धा ती तिथे गेले. तेव्हा लगेच नाना बोलतात, सुमित्रा तू शांत हो, तुला काळजी करायची गरज नाही सुमित्रा, सगळं काही नीटच होईल. आणि सुमित्रा एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा जानकी आणि ऋषिकेश आपल्या ओवीला घरी घेऊन येणारच. तेवढ्यात ऋषिकेश बोलतो, हो नाना आम्ही ओवीला घरी घेऊन आलोय. ऋषिकेशचा आवाज ऐकतात सुमित्राला खूपच बरं वाटतं. सुमित्रा मोठ्याने बोलते, खरंच खरंच थँक्यू जानकी. ऋषिकेश तुम्ही तुमचा शब्द पाळला. तेव्हा लगेच जानकी बोलते, खरं सांगू हे सर्व ऐश्वर्यामुळे झालं. त्यावेळेला सुमित्रा बोलते, पण ओवी कुठे आहे. त्यावेळेला ओवी पाठीकडून आजी आजी अशी हाक मारत येत असते. तेव्हा मात्र सुमित्राला खूपच आनंद होतो. शेवटी सुमित्राला ओवी येऊन बिलगते. त्यावेळेला सुमित्रा खूपच भावूक होते आणि त्यावेळेला ती जानकीला बोलते, जानकी अगं ऐश्वर्याला नाही घेऊन आलीस. तेव्हा जानकी बोलते, आई ऐश्वर्या तिथूनच तिच्या घरी निघून गेली. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी आपण ऐश्वर्याला घरी घेऊन येऊया. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्याने जानकी आणि ऋषिकेशला मायाच्या जाळ्यातून ओवीला सोडवण्यासाठी मदत तर केली आहे, पण खरोखर ऐश्वर्या बदलले का की पुन्हा एकदा तिचं कारस्थान सुरू आहे. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.